नमस्कार, मी मानसी. स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर सगळे कसे आहात? तर आशा करते की सगळे छानच असणार. तर आज मी छोलेची भाजी बनवली होती, तर म्हटलं रेसिपी तुमच्यासोबत शेअर करूया. त्याआधी म्हटलं चला पावसाचं वातावरण कसं झालं आहे तुम्हाला दाखवूयात. आता बराच पाऊस झाला आहे, त्यामुळे वातावरणही मस्त झालं असणार आहे. आणि त्याच पावसाने भरपूर नुकसान केलं आहे. तुम्हालाही माहिती आहे, भरपूर ठिकाणी असे पूर आलेत आणि भरपूर शेतकऱ्यांचं नुकसान झालं आहे. चला बघितलं ना, खूप सुंदर वातावरण झालं आहे. त्यामुळे म्हटलं चला तुमच्यासोबतही शेअर करते. तर तुम्हाला कसं वाटलं मला कमेंटमध्ये नक्की सांगा. चला तर मग आता आपण रेसिपीकडे वळूयात. आता तुम्हाला दाखवते रेसिपी, आणि रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. मी छोले रात्रीच भिजत घातले होते. त्यानंतर सकाळी मी धुवून वगैरे घेतले आणि कुकरमध्ये शिजायला टाकले होते. तर शिजायला टाकत असताना ना मी त्याच्यामध्ये थोडेसे जे खडे मसाले असतात ना, मी ते त्यात ॲड केले होते. जसे की दालचिनी, तेजपान, 2-3 काळे मिरे, इलायची, असं सगळं त्यात मी ॲड केलं होतं. त्यानंतर त्याच्यामध्ये थोडीशी हळद आणि मीठ असं सगळं टाकून मस्त 2-3 शिट्ट्या वगैरे काढून घेतल्या होत्या. त्यानंतर इथे मी 2 मोठे कांदे आणि 2 टोमॅटो, आता माझ्याकडे मोठे कांदे आणि मोठे टोमॅटो होते. तुम्ही 2 छोटे कांदे घेतले तरी चालतील. आता मी यातला दीड कांदा, म्हणजे 1 आणि अर्धा कांदा, आणि टोमॅटो पण 1 आणि अर्धा असा त्याचा वापर करणार आहे. तर इथे मी कांदा वगैरे बारीक चिरून घेतला, टोमॅटोही बारीक चिरून घेतला. आता आपण इथे कुठल्याही ग्रेव्हीचा न वापर करता ही भाजी बनवणार आहे आणि खूप छान लागते. तुम्ही ही नक्की ट्राय करा. इथे मस्त मी बारीक वगैरे कांदे टोमॅटो जसे चिरून घेतले. त्यानंतर मी 2-3 अशा हिरव्या मिरच्या वगैरे घेतल्या होत्या, त्याही मस्त बारीक कट करून घेतल्या होत्या. आता इथे मी 4-5 लसणाच्या पाकळ्याने थोडासा आल्याचा तुकडा मस्त मी असं उकडीमध्ये बारीक करून घेतला होता. मस्त आलं लसूणची पेस्ट वगैरे तयार करून घेतली होती. आणि ते छोलेही मस्त मऊ शिजले होते. तुम्ही बघू शकता किती मऊ शिजल्यात. तर अशाच पद्धतीने हे शिजून घ्यायच्यात. भाजी पण एकदम मिळून येते, त्यामुळे खायलाही मस्त लागते. तर अशा प्रकारे शिजवलं होतं. आता मी इथे एक कढई ठेवली होती, त्याच्यामध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवलं होतं. आणि मी थोडंसं तेल जास्तच वापरलं आहे, कारण की भाजीला तरी खूप छान येते. तेल गरम झाल्यानंतर मी त्याच्यामध्ये थोडंसं जिरं टाकलं होतं. जिरे छान तडतडलं की त्याच्यामध्ये कांदा टाकला होता. कांदा टाकल्यानंतर त्याच्याबरोबर लगेच मी मिरची टाकली होती. छान अशी लालसर होईपर्यंत झाल्यानंतर मी त्याच्यामध्ये जी आलं लसूणची पेस्ट केली होती ना, ती त्यात टाकली होती. तेही छान अशी लालसर होईपर्यंत परतून दिली. त्यानंतर मी त्यात टोमॅटो टाकलेत. कांदा छान असा लालसर झाल्यानंतर त्यात टोमॅटो ॲड करायचा, तो त्यात ॲड केला. तोही मस्त असा परतून द्यायचा. त्याच्यामध्ये मी थोडंसं मीठ टाकलं होतं, कारण की आपण जे छोले शिजायला घातले होते ना, त्याच्यातही मी मीठ टाकलं होतं. त्यामुळे यात तुमच्या अंदाजाने मीठ टाका. मी माझ्या अंदाजानुसार यात मीठ टाकलं होतं, जे की थोडंसंच टाकलं होतं. आता मी इथे छोले मसाला, थोडीशी धना पावडर, थोडीसा लाल तिखट आणि गोडा मसाला असतो ना, तो मी यात घेतला होता. आता तुमच्याकडे जे बेसिक मसाले असतात ना, ते तुम्ही त्यात ॲड केले तरी चालतील. अशी साध्या पद्धतीने केली तर खूप छान लागते, मला अशीच आवडते. आता इथे कुठल्याही ग्रेव्हीचा वापर न केलेला आहे, तुम्ही बघितलं तर खूप अशी मस्त लागते. नंतर जे छोले शिजवले होते ना, ते त्यात आपण ॲड केले आणि मस्त त्याला शिजवून दिलं थोड्या वेळ. त्याच्यानंतर जे छोले शिजायला घातले होते ना, त्याचंच पाणी मी त्यात टाकलं, जे कपभर म्हणजे ग्लासभर होतं ते. आणि मस्त अशी मी एक उकळी काढून घेतली. उकळी आल्यानंतर त्याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर वगैरे टाकली, तर झाली भाजी तयार. त्यानंतर इथे लगेच चपात्या वगैरे करायला घेतल्या होत्या.
आता ही भाजी तुम्ही पुरी, चपाती, भटुरे वगैरे असतात ना त्याच्यासोबतही खूप छान लागते. तुम्ही कशासोबतही खाऊ शकता. इथे मी चपात्या करून घेतल्या होत्या. मस्त चपात्याबरोबर मला तर खूप आवडते. तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आणि भाजीही कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईबही नक्की करा. भेटू आपण पुढच्या अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. बाय.